लक्षवेधीसुद्धा आम्ही आल्यानंतर लागेच आम्ही अध्यक्ष साहेबांना भेटलो की आमची लक्षवेधी महत्त्वाचे आहे लावा, पण आमची एकही लक्षवेधी लागली नाही, म्हणून बोलण्याची संधीच भेटली नाही. तर आम्ही आमच्या भागातला विषय मांडूच शकत नाही ना. याआधी आपण पाहतो की विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते सातत्याने भांडत होते किंवा म्हणणं मांडत होते की आमचे प्रश्न उपस्थित केले जात नाही, आमच्या लक्षवेधी मांडल्या जात नाही. तुम्ही तर आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, मग तुम्हाला देखील सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे म्हणून कदाचित आमच्या विषय लावले नाही असेल. कारण जे काही जे जुने लोक आहे त्यांचे चालूच असते विषय. आम्ही नवीन आहे म्हणून आम्ही बसूनच राहतो, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असंच वाटतं. म्हणजे विधिमंडळामध्ये सिनियर ज्युनियर असा जो एक वाद आहे तो दिसून येतो आहे. वरिष्ठ आमदारांना बोलू दिलं जातं, मात्र जे नवीन आमदार होते त्यांना मात्र बोलू दिलं जात नाही. माझ्या तर अध्यक्ष साहेबांना हेच विनंती आहे का नवीन आमदार असतो त्याला त्या मतदारसंघाचे विषय मांडण्यासाठी संधी द्यायला पाहिजे, पण तसं काय दिले गेले नाही. पण आता हे तुमची जी तक्रार आहे त्या संदर्भात तुम्ही तुमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सांगितलं का? आम्ही आमचा पोर्तोत आहे त्याला ते निदर्शन आणून दिलं की बाबा आमच्या मतदारसंघाचे विषय असतात ते आम्हाला मांडू द्यायला पाहिजे. कारण ज्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये महत्त्वाचे विषय, आता ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो आहे त्या मतदारसंघामध्ये अजूनही 60% गावामध्ये रस्ते नाही. माझा जो मतदारसंघ आहे 300 किलोमीटरचा रेंज आहे आणि त्याच्यामध्ये 90% हा पहाडी क्षेत्र आहे. आणि म्हणून अजून जर विचार केला तर माझ्या मतदारसंघामध्ये 422 गावामध्ये पाडामध्ये अजूनही लेट नाही. आझादीला 77 वर्षामध्ये हा मोठा विषय आहे, म्हणून आम्ही मांडण्यासाठी येतो, पण काय ते संधी भेटली नाही, संधी मिळाली नाही. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्यावर तर आपण बघतो की आमच्या पाडवे शिवसेनेचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना देखील विधिमंडळामध्ये त्यांचं उत्तर म्हणणं जे ते मांडू दिले जात नाही, त्यांना त्यांच्या लक्षवेधी मांडून दिल्या जात नाही. ते नवीन आमदार आहेत त्यामुळे त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ आमदार जे ते नंबर लावतात लक्षवेधींसाठी किंवा प्रश्न उपस्थित करण्यासाठी, मात्र संधी दिली जात नाही. ही तक्रार वजा जी आहे त्यांनी मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर.